हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आता बघा उन्हाळा चालू होणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये दिवस किती मोठा असतो. सारखं-सारखं आपल्याला मुलं खायला मागतात, त्यांना सुट्ट्या लागलेल्या असतात. मग सारखं-सारखं तेच काय कुरडई, चकल्या, तेच ते काय आपण ते बनवून द्यायचं. काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा म्हणून यावेळेस ही रेसिपी नक्की करून बघा. खूप टेस्टी आहे आणि सगळ्यांना आवडेल बघा. मुलांना काय, घरच्यांना पण आवडेल. तर चला बघूया. आता इथे बघा मी 1 पाव साबुदाणा घेतलेला. 1 पाव साबुदाणा म्हणजे ग्लासच्या मापाने जर घेतला तर 2 ग्लास झाले आणि वरून 1 कप असा 1 पाव साबुदाणा मी इथे घेतलेला. आता हा काय करायचा आपल्याला रात्री भिजत घालायचा आहे. तर आधी हा साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि जसं आपण खिचडीला भिजवतो बस त्या प्रकारे आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे. तर रात्री आपल्याला हा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये असं आपलं थोडंसं पोट राहील असं एवढं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. बघा, जसं सेम आपण जसं खिचडीला भिजवतो बस त्या प्रकारे. आता दुसऱ्या दिवशी बघा सकाळी हा साबुदाणा असा मोकळा-मोकळा मोत्यासारखा फुलून आला. तर आपल्याला जास्त गिजगीज नको असा वेगवेगळा साबुदाणा इथे पाहिजे. बघू शकता हा साबुदाणा आपला फुललेला पण आहे आणि झालेला पण आहे जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा. तर इथे मग हा साबुदाणा आपल्याला काय करायचा, एका मोठ्या परातमध्ये, एका मोठ्या भांड्यामध्ये असा काढून घ्या. जसं मोठं नाही का, म्हणजे कारण आपल्याला याच्यामध्ये 1-2 आणखी वस्तू टाकायच्या आहेत, तर छान असं मोकळं याच्यामध्ये काढून घ्या. नंतर साबुदाण्याला छान मोकळं करून घ्या. थोडासा जर खाली जर चिटकलेला असेल तर त्याला छान मोकळं करून घ्या. आणि मग इथे आपल्याला काय करायचे, 2 शिजलेले बटाटे याच्यामध्ये टाकायचे. तर इथे आपल्याला काय करायचं, या जाड साईडने आपल्याला नाही, बारीक साईडने आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर इथे 2 उकडलेले बटाटे मी इथे टाकलेले आहेत. छान असा बारीक, म्हणजे याच्यामध्ये गाठी आपल्याला नको. छान कुस्करून, जर तुम्ही कुस्करून नाही टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही. छान बारीक जर कुस्करला गेलं तर काही प्रॉब्लेम नाही. पण याने काय होतं, गाठी राहत नाही ना, त्याच्यामुळे मग हे किसून घेतलेलं. आता बघा इथे आपण काय घेतलेलं आहे, मी इथे 10 मिरच्या घेतलेल्या होत्या. मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता. हिरव्या मिरच्या अशा ठेचून घेतलेल्या किंवा मिक्सरमधून थोड्याशा अशा दरदऱ्या अशा मिक्सरमधून काढून घ्यायच्या. आता मिरच्या तुम्हाला जास्त वाटत असेल तर बिलकुल नाही. मिरच्या अगदी म्हणजे बिलकुलही तिखट झालेल्या नाही. लहान मुलंसुद्धा अगदी बिनधास्त खाऊ शकता. कारण 1 पाव आहे, त्याच्यामध्ये बटाटा आहे आणि आणखी आपण वरून कच्चा बटाटासुद्धा टाकणार आहे. तर टेस्ट ही बरोबर बॅलन्स होते. तर तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही कमीसुद्धा मिरची करू शकता. नंतर याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकलेलं. बघा 10 मिरच्या टाकलेल्या आणि 2 चमचे मीठ टाकलेलं आणि 2 उकडलेले बटाटे टाकलेले आणि हे छान असं आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे. कुस्करताना फक्त एवढं हे करायचं की जास्त दाबायचं नाही आहे, कारण जो साबुदाणा आहे तो असा फुलायला पाहिजे. छान असा नायलॉन जो चिवडा राहतो ना तसा फुलायला पाहिजे, म्हणून आपल्याला तो जास्त दाबायचा नाही आहे. आता इथे बघा मी काय घेतलेले, 3 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. तर ते कच्चे बटाटे आहेत, आपण आता ते बारीक याने आपल्याला किसायचं नाही, आपल्याला ते जाड्या याने किसायचे आहे आणि त्या छोट्या साईडने, म्हणजे जे लांब-लांब साईड आहे ना ती घ्यायची आहे आपल्याला बटाट्याची. तर इथं हे जे बटाटे घेतलेले आहे, हे मी कच्चे बटाटे घेतलेले, हे उकडलेले नाही आहेत. आधी जे घेतलेले होते 2 बटाटे ते उकडलेले होते. तर अशा प्रकारे आपल्याला हा बटाट्याचा किस, जाड-जाड किस असा करून घ्यायचा आहे आणि मग नंतर यालासुद्धा स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं, जेणेकरून यामधला जो स्टार्च आहे तो निघून जाईल. आणि मग जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये असं हे पसरवून घ्यायचं आहे आणि छान हलक्या हाताने, की जेणेकरून हे तुटणार नाही, अशा प्रकारे आपल्या हलक्या-हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा याच्यामध्ये कसल्याही जास्त इन्ग्रेडियंटची गरज नाही लागलेली. बटाटा, साबुदाणा आणि हिरवी मिरची बस. तर या 2-3 गोष्टीमध्ये बघा आपला हा पदार्थच रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे बघा आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता हे छान, आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत. ऑफकोर्स जेव्हा वाळू घालता तेव्हा 100% तेव्हा सावलीमध्ये बसा आणि मग झाल्यावर ते वाळवायला ठेवा. तर आता बघा हे टाकताना कसे टाकायचे आहेत आपल्याला. जे साबुदाणा आहे असं वाटतं की वेगवेगळा पडतो. स्टार्टिंगला थोडंसं म्हणजे जड जाईल. पण काय करायचं, असे वडे तयार करून घ्यायचे, हातामध्ये असे गोळे तयार करून घ्यायचे, बघू शकता तुम्ही. आणि मग छोटे-छोटे असे पॉपकॉर्नसारखे आपल्याला टाकत जायचं आहे. तर याच्यामध्ये पाण्याचा हात नका घेऊ, काही गरजच पडत नाही पाण्याचा हात घ्यायची. आणि अशा प्रकारे हे बघा तुम्ही, अशा प्रकारे असे छान गोळे करून घ्यायचे आणि मग आपल्याला हे टाकत जायचे.
लहान मुलांना तर हे म्हणजे असा आवडीचा पदार्थ तयार होईल बघा, नाही का, की "मम्मा ते बनव ना, ते बनवले होते, ते बनव ना, ते बनव ना, ते बनव ना." तर हे तुम्ही खरंच ट्राय करा. खूप छान रेसिपी आहे आणि खूप टेस्टी आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते. तर अशा प्रकारे बघा मी सगळे जे पॉपकॉर्न होते, एक पावमध्ये जे एक पाव साबुदाण्यामध्ये जे पॉपकॉर्न तयार झालेले होते, ते सगळे असे टाकून घेतलेले आणि मग नंतर ही बाज उचलून मी छान उन्हामध्ये ठेवून दिलेली. अशा प्रकारे बघा सगळे आपले पॉपकॉर्न झालेले. तर हे छान मी 2 दिवस छान कडकड असे कडकड उन्हामध्ये मी वाळवून घेतलेले. तर आपले एवढे पॉपकॉर्न तयार झालेले. तर बघा आता मी तुम्हाला तळून दाखवते एक वेळेस, की ही साईज बघा आणि नंतर तळलेली साईज तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही. आता छान तळताना काय करायचं आहे, तेल छान कडकड आधी उकळी येऊ द्यायची छान तेलाला आणि मग नंतर कमी आचेवर आपल्याला तळायचे आहे. तेल छान गरम करून घ्या. नंतर आपले पॉपकॉर्न टाका आणि बघू शकता तुम्ही किती छान असे छान असे फुलून आलेले आहेत लगेच. तर हे बघा. खायला पण हे बिलकुलही म्हणजे तुम्ही म्हणाल, की असं काही कडक लागतील वगैरे, बिलकुल नाही. एकदम कुरकुरीत असे पॉपकॉर्न तयार होतात. सगळ्यांना आवडतात आणि बघा तुम्हाला एक वेळेस फोडून पण दाखवते आणि साईज पण दाखवते. तसं मी आधीच दाखवलेली आहे, पण तरी तुम्हाला एक वेळेस पुन्हा दाखवते. बघू शकता तुम्ही. एका मुठीमध्ये म्हणजे एक मूठ जरी आपण हे पॉपकॉर्न टाकले, तरी फुलून बघा एक प्लेट होऊन जातात आरामात. आता इथे बघा मी अशा प्रकारे सगळे पॉपकॉर्न असे तळून घेतलेले बघू शकता तुम्ही कसे पांढरे शुभ्र आहे बिलकुल काळा कलर वगैरे सुद्धा इथं पडलेला नाही आहे. तर हे 2 मूठ पॉपकॉर्नमध्ये मी एवढे मोठे पॉपकॉर्न असे तळून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत. बघा आणि ही साईज बघा, जी आधी आपलं जे वाळवण आहे ती बघा आणि ही जी तळल्यावरची साईज बघा किती डब्बल साईज इथं झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो, नक्की करा. खूप छान पदार्थ आहे. रेसिपीसाठी नक्की फॉलो करा. थँक सो मच.